पनवेल एसटी बस स्थानकाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच भेट दिली। त्यांनी या ठिकाणी कर्मचारी व प्रवाशांच्या समस्याची चौकशी केली, तसेच स्थानकाची परिस्थिती आणि व्यवस्थापनाची पाहणी केली। यावेळी प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणि कर्मचारी वर्गाच्या अडचणी जाणून घेतल्या। भविष्यात या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना आखण्याच्या उद्देशाने संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली। एसटी प्रवाशाच्या दैनंदिन अडचणी प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली दरम्यानच्या एसटी बसमध्ये प्रवास केला। त्यांनी स्वतः तिकीट काढून सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास केला। यावेळी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवाची माहिती घेतली। सरनाईक यांनी दिलेल्या भेटीमुळे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। परिस्थिती वेगवेगळी आहे, परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत। प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न, पुरुष शौचालयाचे प्रश्न, थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था, गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था, स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशी या प्रकारची कुठेही दिसत नाही आहे। अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत, आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत। त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ 36,000 मीटरची जागा आपली ही आहे। त्यापैकी 34,500 मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे। 1,500 मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि बीओटी तत्वावर हे जे एसटी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला, परंतु त्याबाबतीत जी माहिती मी आता घेतोय, परंतु UDCPRचा जो नियम आला आहे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास मंत्री त्यांच्याकडे ती जबाबदारी होती, त्यामुळे UDCPRच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोठ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा FS आहे। काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा FS दिला जातो। या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्या तसं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे, त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतींना मिळाली नाही। तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत ते बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार, आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन। कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत। हे बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहेत। अशी परिस्थिती इथे तर नाही ना, हे सुद्धा मला बघावं लागणार आहे। जास्तीत जास्त भविष्यामध्ये 60 वर्ष जर आपल्याला बीओटी तत्वावर किंवा PPP तत्वावर जर ह्या सेवा डेव्हलपरकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायचं असेल तर 60 वर्षाचा विचार करून करावा लागेल। आताचा विचार करून चालणार नाही। मी अधिकाऱ्यांना ही सुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी BOTवर ठेकेदारांनी दिलं असेल तरी लोकांच्या ज्या सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी, प्रत्येकजण काय बिस्लरी विकत घेऊ शकत नाही, मिनरल वॉटरची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही। त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी, आमचे जे एसटी कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बंक बेड, उषा, चादर, ह्या गोष्टी, पंखे, लाईट, ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत। ते काही मोठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत, ते आधी द्या। प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान चालू केलं होतं गेल्या वर्षी आणि प्रामुख्यानं सगळ्या ज्या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या लोकांना उत्तेजनार्थ बक्षिसं सुद्धा देण्यात आली होती। 1 वर्ष सुरळीत ते चालू होतं, परंतु ती आता योजना जवळजवळ बंद पडली की काय असं अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे ती योजना अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे कशी कार्यान्वित येईल, बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ करून आपल्या लोकांकडनं काम कसं चांगलं करून घेता येईल स्वच्छतेच्या बाबतीत, त्यासाठी मी प्राधान्य देणारे छोटे छोटे प्रश्न आहेत। बाकी काही मोठेही प्रश्न नाही। मोठे प्रश्न तर मंत्रालयीन पातळीवर आम्ही सोडू, पण स्थानिक लेवलला आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या 3-4 गोष्टीची जरी पूर्तता केली तरी प्रवाशांची जी फार मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय ती टाळली जाईल।